जय श्रीराम मंडळी, आज आपण हलवाई स्टाईल घरच्या घरी मस्त अशी गोड रसरशीत बुंदीची रेसिपी पाहणार आहोत। इथे मी तुम्हाला एक बुंदी हातात घेऊन दाखवते। बघू शकता या बुंदीमध्ये किती रस आहे। मस्त अशी रसरशीत ही बुंदी तयार होते आणि तुम्हाला विश्वासही बसणार नाही की ही बुंदी आपण घरच्या घरी बनवलेली आहे। सेम परफेक्ट हलवाई स्टाईल तयार होते। बुंदीचे दाणे एकदम मस्त असे मोतीसारखे गोल गोल पडतात। सो यासाठी मी काही टिप्स सुद्धा सांगितलेले आहेत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका। सो इथे आपण बुंदी बनवण्यासाठी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। घरात जे आपण नेहमीसाठी बेसन वापरतो तेच बेसन पीठ आपल्याला वापरायचं आहे। हे पीठ आता आपण छान चाळून घेऊया। इथे मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे। आता या पिठाचं आपल्याला बॅटर करायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे, पण आपल्याला 1 कप पाणी लागणार नाही। या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे माझं बॅटर तयार आहे। आता इथे आपली खास आणि महत्त्वाची टिप ही आहे की या बॅटरला आपल्याला 5 मिनिट कंटिन्यू फेटून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये कसलाही सोडा वापरणार नाही। या बॅटरचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आता आपण पाक बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 कप साखर घेतलेला आहे आणि पाऊण कप मी पाणी टाकलेलं आहे। हा पाक आपल्याला खूप पातळ म्हणजे गुलाबजामुनच्या पाकासारखं बनवायचं नाही, तर आपल्याला 1 तारी 2 तारी असंही नाही बनवायचे। फक्त हा पाक चिकट झाला पाहिजे। यामध्ये मी 2 इलायची फोडून टाकलेली आहे। इथे मी पावडर नाही वापरले, कारण आपल्याला बुंदीमध्ये इलायचीचा स्ट्रॉंग वास नकोय। इथे आपला हा पाक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, मी बोटावर दाखवत आहे। तार वगैरे आलेली नाही, फक्त चिकट झालेला आहे। आता आपण हे झाकून बाजूला ठेवूयात, कारण आपल्याला हा पाक गरम हवा आहे, त्यासाठी हा पाक तुम्ही झाकून ठेवा। आणि इथे आपलं बॅटर सुद्धा तयार आहे। तुम्ही या बॅटरचा रंग बघू शकता, हलकासा पांढरा झालेला आहे। मी कंटिन्यू 5 ते 7 मिनिट हे बॅटर फेटून घेतलेलं आहे। इथे मला हे बॅटर बनवण्यासाठी पाऊण कप पाणी लागलेलं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे याकडे लक्ष द्या। आता आपण हे बॅटर परफेक्ट झालं का नाही हे चेक करण्यासाठी झाऱ्यावर टाकून बघूया। इथे तुम्ही बघू शकता, या झाऱ्यातून बुंदी छान पडत आहे, म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे। आज आपण हलवाई स्टाईल बुंदी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला या बुंदीमध्ये खायचा रंग टाकायचा आहे। कलरफुल बुंदी बनवायची आहे। सो या बॅटरचे मी 3 भाग केलेले आहेत। 3 बाउलमध्ये हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी रंग टाकून घेते। सुरुवातीला मी लाल रंग टाकलेला आहे। थोडासा डार्क रंग येण्यासाठी मी या लिक्विड कलरचे 7 ते 8 थेंब टाकलेले आहेत। आणि इथे मी हिरव्या रंगाचं बॅटर सुद्धा मी तयार करून घेते। यासाठी पण मी 7 ते 8 हिरव्या रंगाचे थेंब टाकलेले आहेत। आता आपल्याला ह्या बॅटरमध्ये पिवळा रंग टाकायचा आहे। माझ्याकडे लिक्विड कलर नाही आहे, सो पावडर असल्यामुळे इथे मी 1 ते 2 चिमूटभर पावडर यामध्ये टाकलेलं आहे। आणि पिवळ्या रंगाचं बॅटर थोडंसं जास्त ठेवायचं आहे। इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण बुंदी बनवायला घेऊया। त्यासाठी मी तेल आधीच तापवायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला एकदम छान तापलेलं असावं। इथे मी 1 थेंब टाकून बघितले, तुम्ही बघू शकता लगेचच तो थेंब असं तळून झालेला आहे। आता बुंदी टाकल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आहे। बुंदी टाकत असताना झाऱ्याच्या साईडने सुरुवात करायची आणि मग आतमध्यात बुंदी टाकायची आहे। इथे तुम्ही बघू शकता कसे मस्त बुंदीचे दाणे खाली पडत आहेत। झाऱ्याला आपल्याला काहीच करायचं नाही, ऑटोमॅटिक खाली बुंदी पडू द्यायची आहे। कोणाकोणाला थोडीशी घाई असते की बुंदी फास्ट पडावी, म्हणून झाऱ्याला हात फिरवून ते बुंदी पाडून घेतात, पण तसं करायचं नाही। एकदा झाऱ्यावर आपण बुंदी सोडलो तर तसाच तो झारा धरायचा आहे। ऑटोमॅटिक बुंदी खाली पडू द्यायची आहे। जर तुम्ही तसं केलात तर त्या बुंदीचा पूर्ण शेप बिघडून जातो आणि बुंदी आपली छान अशी गोल तयार होत नाही। इथे बघू शकता, आपली बुंदी मस्त तळून झालेली आहे। आपल्याला कुरकुरीत बुंदी तयार करायची नाही, त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ बुंदी तळत बसायची नाही। अगदी 1 मिनिटाच्या आत बुंदी तयार होते आपली। आता ही बुंदी मी लगेचच गरम पाकामध्ये टाकलेली आहे। रसरशीत बुंदी करण्यासाठी गरम बुंदी गरम पाकात टाकायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, 1 मिनिटाच्या आतच या बुंदीने पाक छान शोषून घेतलेला आहे। मस्त अशी रसरशीत झालेली आहे। तरीही आपल्याला 1 मिनिट ही बुंदी या पाकामध्ये ठेवायची आहे। आता आपल्या इथे 1 मिनिट झालेली आहे। ही बुंदी आपण काढून घेऊया। बुंदी आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढायची आहे, कारण आपल्याला ही बुंदी टाकून पसरवून घ्यायची आहे। इथे मी तळून घेतलेली सगळी बुंदी यामध्ये काढून घेतलेली आहे। हे छान पसरवून घेऊया। आता इथे मी हिरव्या रंगाची बुंदी तळून घेतेय। माझ्याकडे बुंदीचा स्पेशल झारा आहे। बुंदीचा झारा प्रत्येकाकडे नसतो, त्यामुळे मी तुम्हाला घरातल्याच झाऱ्यावर बुंदी करून दाखवली।
पण त्या झाऱ्यापेक्षा या झाऱ्याने बुंदी खूप छान पडते. तुम्ही बघू शकता असे टप 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 खाली बुंदी पडत आहे आणि या झाऱ्याने बनवलेली बुंदी सुद्धा मस्त अशी गोल गोल तयार होते. बुंदी तळण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. पटकन बुंदी तयार होते. जास्त बुंदी आपल्याला तळून घ्यायची नाही, कारण आपल्याला कुरकुरीत बुंदी करायची नाहीये. इथे बघू शकता आपली बुंदी मस्त अशी तळून झालेली आहे, छान गोल गोल झालेली आहे. आता आपण ही लगेच गरम पाकामध्ये टाकून घेऊया. पाक जर गार झाला असेल तर तुम्ही हलकासा गरम करून घ्या. आणि ही बुंदी मी काही वेळ पाकात ठेवलेली आहे. आता आपण ही बुंदी सुद्धा काढून घेऊया. आजच्या या रेसिपीमध्ये मी प्रत्येक गोष्ट डबल सांगितलेली आहे, कारण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हलवाई स्टाईल बुंदी करायची म्हणल्यावर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्यामुळे मी इथे डबल सांगितले. आता आपण अशाच पद्धतीने लाल रंगाची सुद्धा बुंदी करून घेऊया. आणि इथे मी तिन्ही रंगाच्या बुंदी करून घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या ताटात ठेवलेल्या आहेत. आता आपल्याला या बुंदीला हवा लागू द्यायची आहे, त्यासाठी ही बुंदी अशीच 2 ते 3 तास साईडला ठेवायची आहे. तुम्ही ही बुंदी फॅन खाली सुद्धा ठेवू शकता. आणि इथे आपली ही बुंदी खाण्यासाठी तयार आहे. मी 3 तास ही बुंदी साईडला ठेवले आणि मोकळी करून घेतली आणि एकत्र करून घेतले. बघू शकता मस्त अशी कलरफुल हलवाई सारखी ही बुंदी तयार झालेली आहे. खूप छान दिसत आहे. या बुंदीचा वास देखील घरामध्ये मस्त दरवळतोय. इथे मी एक बुंदी घेऊन दाखवले. तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत झालेली आहे. या बुंदीतून किती रस बाहेर पडतोय. एक ना एक बुंदीचा दाणा सेम असाच मस्त ज्युसी झालेला आहे. सो या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुम्ही ही रेसिपी घरी बनवला. एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल ही बुंदी तयार होते. आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल. आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.